3 दिवसांमध्ये विरोधी पक्षांचे 141 खासदार हे निलंबित झालेत। खासदार निलंबनाचा कदाचित हा ऐतिहासिक आकडा असेल, पण आता यावरनं काही प्रश्न विचारले जात आहेत। इतक्या तत्परतेनं निलंबन खरंच गरजेचं होतं का? यामागे काही राजकारण आहे का? भाजप विरोधी बाकावरती असताना सुद्धा असा गोंधळ हा देशानं बघितलाय। मग त्या गोंधळात आणि या गोंधळात फरक काय, हा प्रश्न सुद्धा आता उपस्थित होतोय। संसदेत निलंबनाचा विक्रम का घडतोय? विरोधकांची वर्तणूक चुकीची की सरकारची बुलडोझर नीती, हे प्रश्न उपस्थित होत आहेत। कांद्यावरील निर्यात बंदी, शेतकऱ्यांचे प्रश्न यावर सरकारला चर्चा करायची नसल्यामुळे निलंबन केल्याचा आरोप अमोल कोल्हेंनी केलाय। तर काही महत्त्वाच्या विधेयकांना चर्चेविनाच मंजूर करण्याचा भाजपचा डाव आहे, असा दावा सुप्रिया सुळेंनी केलाय। सुप्रिया सुळे आपल्या पोस्टमध्ये म्हणतात, वृत्तपत्र स्वातंत्र्याचा संकोच करणारे प्रेस अँड रजिस्ट्रेशन ऑफ पिरियोडिकल्स बिल 2023, निवडणूक आयोगाला केंद्र सरकारच्या हातातलं बाहुलं बनवणारे चीफ इलेक्शन कमिशनर अँड अदर इलेक्शन कमिशनर बिल 2023, सुरक्षेच्या नावाखाली कोणाचेही फोन टॅप करण्याचे अधिकार देणारं टेलिकम्युनिकेशन बिल 2023, पोलिसांना अमर्याद अधिकार देऊन नागरिकांच्या अधिकारांचा संकोच करणारी मिनल लॉ अमेंडमेंट, या विधेयकांचा सुप्रिया सुळेंनी उल्लेख केलाय। काय मागत होतो? शेतकऱ्यांना न्याय मिळावा, बेरोजगारीवर चर्चा व्हावी आणि पार्लमेंटमध्ये जो हल्ला झाला त्या हल्ल्यावर चर्चा, एवढंच तर आम्ही मागत होतो। आता हेही मागितलं तर आमच्यावर अन्याय होणार असा? आम्ही खूप मेहनत करून महाराष्ट्राच्या मायबाप जनतेच्या आशीर्वादाने आम्ही निवडून आलेलो आहोत। त्यांचे मूलभूत प्रश्न इथे मांडतोय। खासदारांच्या निलंबनावर विरोधकांचं लोकसभा आणि राज्यसभेतील संख्याबळ घटणार आहे। परिणामी कोणत्याही चर्चेविना विधेयकं मंजूर करायची असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जातोय। लोकसभेत विरोधी पक्षांचं एकूण संख्याबळ 133 आहे, त्यामधले 95 खासदार निलंबित झाले। निलंबनानंतर आता 38 एवढं संख्याबळ उरलंय। तर राज्यसभेत विरोधी पक्षांचं संख्याबळ आहे 95, त्यापैकी निलंबित खासदार आहेत 46, त्यामुळे निलंबनानंतर विरोधकांचं राज्यसभेतलं संख्याबळ केवळ 49 उरलंय। म्हणजे मी आणि आमच्या नेत्या खासदार सुप्रियाताई सुळे ही मागणी करत होतो की कांद्यावर जी निर्यात बंदी लादलेली आहे आणि कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या ज्या स्वप्नांना सुरुंग लावण्याचं काम झालेलं आहे, ही निर्यात बंदी उठवा, ही आमची मागणी होती। आणि त्याचबरोबर जी शेतकऱ्यांसाठीची सरसकट कर्जमाफी करा, त्यावर चर्चा करा, ही आमची मागणी होती। आणि त्याचवेळी इतर खासदारांची संसदेच्या सुरक्षेविषयक जी मागणी होती त्यालाही आमचा पाठिंबा होता। पण कोणतीही चर्चा न करता सरकारनं हे थेट निलंबन केलं, हे अत्यंत दुर्दैवी, ही सरळ सरळ दडपशाही आहे। विरोधकांचा आवाज दडपण्याचा हा प्रयत्न आहे, दुसरं काय। संसदेचं कामकाज योग्य पद्धतीनं चालवण्यासाठी आवश्यक गोष्टी करण्याचा अधिकार लोकसभा अध्यक्ष आणि राज्यसभा सभापतींना असतो। एखाद्या सदस्याला कामकाजाबद्दल पूर्वग्रह आहे असं वाटल्यास त्याचं निलंबन केलं जातं, पण यामुळे काय परिणाम होईल असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय। निलंबित झालेले सदस्य संसदेत प्रवेश करू शकत नाहीत। ज्या समितीत त्यांचा समावेश असतो त्या समितीच्या बैठकीतही ते सहभागी होऊ शकत नाहीत। निलंबित सदस्यांना संसदेत मतदानात सहभागी होता येत नाही। निलंबित खासदारांना दैनिक भत्ते मिळत नाहीत। मुख्य म्हणजे कोर्ट यामध्ये हस्तक्षेप करू शकत नाही। संसदेच्या कामकाजात हस्तक्षेप करणाऱ्या खासदारांचं निलंबन करणं ही अगदी सामान्य बाब झाली आहे। मात्र गेल्या काही महिन्यांमध्ये संसदेत सरकारला विरोध करणाऱ्या खासदारांच्या निलंबनाची संख्या वाढतीये। भारतीय संसदेत यापूर्वीही मोठ्या प्रमाणावर खासदारांचं निलंबन झाल्याच्या घटना घडल्यात। 1989 मध्ये माजी पंतप्रधान इंदिरा गांधींच्या हत्येनंतर टागोर आयोगाच्या अहवालाविरोधात आवाज उठवणाऱ्या 63 लोकसभा खासदारांचं निलंबन झालं होतं। फेब्रुवारी 2014 मध्ये तेलंगणाच्या मुद्द्यावरून लोकसभेच्या कामकाजात अडथळा आणल्याबद्दल आंध्र प्रदेशच्या 12 खासदारांचं निलंबन झालं। ऑगस्ट 2015 मध्ये बॅनर घेऊन आलेल्या आणि घोषणाबाजी प्रकरणी 25 खासदारांना निलंबित करण्यात आलं होतं। जानेवारी 2019 मध्ये MDMK आणि TDPच्या 45 खासदारांचं 5 दिवसांसाठी निलंबन झालं। नोव्हेंबर 2021 मध्ये अयोग्य वर्तणूक केल्याप्रकरणी राज्यसभेच्या 12 खासदारांचं निलंबन झालं। तर जुलै 2022 मध्ये कामकाजात अडथळा आणल्याप्रकरणी राज्यसभेतील 19 खासदारांचं निलंबन करण्यात आलं। हे असली वेडेवाकडे निदर्शनांचे प्रकार चालू आहेत। सगळेजण वेलमध्ये जायला लागले। सिनियर नेते
आता कुमार केतकरी सिनियरच आहेत, पण दिग्विजय सिंग वगैरे सगळेजण म्हणजे आता हे संवाद करा, बोला, काही बोलायला कोणी तयार नाही. जर गदारोळामुळे कामकाजात अडथळा येणं योग्य नसेल तर तसं कुणीच करू नये. आता सत्ताधारी असणाऱ्या भाजपानं 2010 मध्ये तब्बल 21 दिवस सभागृहात कामकाज होऊ दिलं नव्हतं. घोषणाबाजीनं सुरुवात आणि घोषणाबाजीनं शेवट असं होत असे. अशा प्रकारच्या पावलांचं तत्कालीन भाजप नेत्यांकडून संसदीय कामकाजासाठीचं हत्यार म्हणून समर्थन केलं गेलं होतं. अशा प्रकारे बेजबाबदारपणा किंवा गोंधळ घालायला अरुण जेटली आणि सुषमा स्वराज यांनी जाहीर समर्थन केलेलं आहे. त्यांनी 2009 ते 2014 ह्या काळामध्ये जवळजवळ 100 ते 125 सेशन्स बंद पाडलेली आहेत. अशा प्रकारचा त्यांच्या भाषेत गोंधळ घालून सभासदांना काही बोलून दिलेलं नाही आणि त्यांनीच गोंधळ घातलाय. त्यावेळी तर सत्ताधारी मनमोहन सिंग होते, पण मनमोहन सिंगनी त्यांना कोणाला या प्रमाणात निलंबन केलेलंच नाहीये कोणाचं. संसदेच्या माध्यमातून खासदार जनतेसाठी आवाज उठवतात, त्यांच्या समस्यांवर तोडगा शोधण्याचा प्रयत्न करतात. खासदारांचं प्राथमिक कर्तव्य हे नियम आणि कायदे बनवणं आहे, तसंच जनहिताची कामं मार्गी लावणं. परंतु संसदेच्या कामकाजातील अशा व्यत्ययांमुळे हे होताना दिसत नाही. त्यामुळे तसं होऊ नये, पण शेवटी पटो न पटो समोरच्याला त्याचं मत मांडण्याचा अधिकार बजावू देणं हीच तर लोकशाही. जर तसं सहन होत नसेल तर निकोप लोकशाहीचं हे लक्षण मानता येईल का? सूरज बुरावके, पुढारी न्यूज.